अस्मत्परमगुरुभ्यो नमः। अस्मत्सर्वगुरुभ्यो नमः। ॐ नमः परमहंसस्वदित चरणकमलजन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ति हृदये संवित् तं नृसिंहं भजे। रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसुतं च प्रणमामि पुनः पुनः। अंजनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनं कपिमक्षहस्तान्तरं वन्दे लङ्काभयङ्करम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अमङ्गलभवन अमङ्गलहारी मङ्गलभवन अमङ्गलहारी दशरथ अजर बिहारी द्रवहु सो दशरथ अजर बिहारी द्रवहु सो दशरथ अजर बिहारी द्रवहु सो दशरथ अजर बिहारी। मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन मंगलमूर्ति मारुति नंदन सकल अमंगल मूल निकंदन सकल मंगल मूल नंदन सकल मूल निकंदन सकल मंगल मूल निकंदन। आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए
वाटला जनकाला, हे दोन बालक म्हणजे राम आणि लक्ष्मण. सहज विराग रूप मनोमोरा, थकित होत जिमी चंद चकोरा. दोन बालक पाहिले, थकित झाले, आनंदित झाले, मन प्रफुल्लित झालं जनकाचं की असे दोन वीर आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत. त्यांना योग्य निवास दिला, दुपारचं भोजन झालं आणि नगरात फिरायला गेले राम लक्ष्मण. फिरायला जात असताना सगळे लोक मनमोहक झाले. सीतेच्या दासदासिया हे बाहेर येऊन पाहायच्या की किती मनमोहक असं भगवान परमात्म्याचं रूप दिसतंय. चेहरा दिसत नव्हता, चेहरा दिसत नव्हता सीतेच्या दासींना. म्हणून ते सांगायची, सीता मैया, दोन असे बालक आलेले आहे, मनमोहक आहे, खूप सुंदर दिसतायत. एक आहे सावळा, एक आहे गोरा गोमटा. सगळी गल्ली त्यांना बघण्यासाठी उत्सुक आहे, बघत आहे, आनंदित होत आहे. खूप सुंदर असं रूप त्यांचं दिसत आहे. मग दासीने सांगितले, सीतामाई आम्हाला ही देवाचं रूप पाहायचं. मग सीतामाईने सांगितलं, काळजी करू नका, मी आहे ना. काय करा, हातामध्ये उंजळभर तांदूळ घ्या, फुलं घ्या आणि आता या गल्लीने चालले, पाठीमागच्या गल्लीने येतील. ते आल्यानंतर ते खालून जात असताना ते तांदूळ आणि फुलं त्यांच्या डोक्यावर टाका. ठीक आहे. सीतामैया हातामध्ये तांदूळ घेतले, फुलं घेतली, मागच्या बाल्कनीत उभी राहिली. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आले, त्यांना पाहिलं आणि त्या दासीने ती ओंजळभर फुलं आणि तांदूळ भगवंताच्या डोक्यावर टाकले. टाकल्या बरोबर भगवान परमात्म्याने वरती पाहिलं, कोण तांदूळ टाकतंय रे? आता हे मला सगळं माहिती, कारण मी तिथे होतो ना, पाहिला, मला सगळं माहिती. मग भगवान परमात्म्याचं सुंदर असं मुख त्या दासीला दिसलं. रूप सावळी सुकुमार, रूप सावळी सुकुमार, एवढं सुंदर रूप पाहिलं. आणि दासी धावत 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 सीतामैयाकडे आली. सीतामैयाला सांगितलं, सीतामैया, काय रूप आहे देवाचं, काय रूप आहे त्या दोन बालकांचं. साक्षात ब्रह्मांडाचा नायक मानवाच्या रूपामध्ये आलाय असं वाटतंय, एवढं सुंदर रूप. आणि मग त्यांच्या मनात आलं, सीतामैया, तुझं जर यांच्याशी लग्न झालं किती आनंद वाटेल. तेवढ्यात संध्याची वेळ झाली. सीतामैया आतमध्ये गेल्या. त्या ठिकाणी कारण नियम असायचा, संध्याकाळी देवीची उपासना करायची, पूजा करायची. म्हणून सीतामैयाने त्या ठिकाणी देवीची उपासना केली, देवीचं भजन केलं. त्या ठिकाणी भजन करायला लागले. आणि भजन झाल्यानंतर एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवर त्या ठिकाणी सर्व देशातील, सर्व राज्यातील राजपुत्र त्या मोहलामध्ये, त्या जनकाच्या मोहलामध्ये उपस्थित झाले. हे बघण्यासाठी वरून भगवान परमात्मा देव सुद्धा आले. इंद्रदेव, वरुण देव, ब्रह्मदेव, भगवान शंकर, सगळे देव त्या ठिकाणी आले पाहण्यासाठी. आणि त्यावेळेस तेवढ्यात भगवान परमात्मा वशिष्ठ मित्रांसोबत, विश्वामित्रांसोबत त्या मंडपामध्ये आले, त्या सभागृहामध्ये आले. आणि दासदासी या लोक सांगू लागले, वाजवा, सांगू लागले, अरे 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 अरे, भगवान परमात्म्याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कालपासून ज्यांच्या त्यांच्या रूपाने आपल्याला मोहित केलेलं आहे, असे भगवान परमात्मा दरबारामध्ये आले, या मोहलामध्ये आले.
सगळ्यांना आनंद होऊ लागला. भगवान परमात्म्याचं आगमन झालेलं आहे, विश्वामित्रांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सगळे आनंदित होऊ लागले. रंगभूमी आई दोबाही अशी सुधी सब पुरवासीन पायी. चले सकळ गृह काज विसारी बाल सुभान जरट नर नारी. नर नारी त्यांच्याकडे पाहून मनमोहक होऊ लागले. जनक राजाने त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. विश्वामित्र बसले. राम लक्ष्मणाला बसायला आसन दिलं आणि आसन दिल्यानंतर जनकाने आपल्या सैनिकाला सांगितलं, रे बाबांनो, मी जो प्रण या ठिकाणी केलेला आहे तो प्रण तुम्ही सगळ्यांना एकदा सांगा. देखी जनक भी भई भारी सोची सेवक सबली हंकारी. तुरत सकल लोघन पहिचाहो आसन उचित देही सब काहो. त्या ठिकाणी आसन दिलं बसायला. आसन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रण सांगितला. जो कोणी राजपुत्र शिवधनुष्य उचलेल त्याला माझी सीता देण्यात येईल. सर्वांना प्रण वाचून दाखवला. सर्व राजे त्या ठिकाणी एक 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 त्या धनुष्याजवळ येऊ लागले. उचलण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु उचलणं तर काय, तो धनुष्य बाण हालत सुद्धा नव्हता. सर्व राजे आले आणि जे कुबुद्धीचे राजे होते ते आले. त्यांनी एकमेकात चर्चा केली. अरे, जनक राजाने हा शिव धनुष्य ज्या वेळेस आणला ना त्यावेळेस हजारो लोकांनी उचलून आणलेला आहे. मग आपण सर्व हजारो राजे मिळून हा धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू. उचलला तो उचलला, ठीक आहे. सगळे राजे उठले, धनुष्य उचलू लागले. अहो, उचलणं काय, ते हल्ला सुद्धा नाही. हजारो राजपुत्रांनी उचलण्याचा प्रयत्न केला. तो होता शिवधनुष्य होता महाराज, तरी उचलता आला नाही. अनेक राजपुत्रांनी उचलण्याचा प्रयत्न केला. रावण सुद्धा तिथे आला शिवधनुष्य उचलण्यासाठी, पण त्याला सुद्धा उचलता आला नाही. इकून तिकून कणून कुठून उचलला तर छातीवर घेऊन पडला. असा तो रावण, त्याच्याकडून उचलता आला नाही, निघून गेला. मग शेवटी जनकाला वाटलं, अरे, आपल्या राज्यामध्ये कोणी असा क्षत्रिय नाही का जो हा शिवधनुष्य उचलेल आणि माझ्या मुलीशी विवाह करेल? कोणी क्षत्रिय नाही का? कोणी वीर नाही का? त्यावेळेस राजे काही बोलले नाही, परंतु भगवान परमात्म्याचा भाऊ, रामाचा भाऊ लक्ष्मण उठला. 15 वर्षाचं वय, आणि तो जनकाना म्हणू लागला, कही जनक जसी अनुचित पाणी विद्यमान रघुकुल मनी जाही. रघुवंश सिन्न महो जह कोई होई ती समाज स कही न होई. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, लक्ष्मणाने चिडला, तुझ्या, अरे जनका, तू कोणाला बोलतोयस? क्षत्रिय उरले नाही का? अरे, आम्ही जर ठरवलं ना, ही तुझी मिथिला नगरी आहे ना, ही पाताळात घालू, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे, एवढी ताकद अयोध्यवासियांमध्ये आहे, आणि तू असं बोलतोय? लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं. राम हसायला लागले. राम काही बोलले नाही, परंतु काही वेळानंतर विश्वामित्राने सांगितलं, प्रभू, आता तुम्ही उठा, आता तुम्ही उठा आणि शिवधनुष्य तोडा. विश्वामित्र समय शुभ जानी बोले अति स्नेहमय वाणी. ओट हो राम भंजन हो भव चापा मेट होतात जनक परितापा. शुभ वेळ आल्याचे जाणून विश्वामित्रांनी अत्यंत प्रेमाने रामाला म्हटले, उठ, शिवाचे धनुष्य मोडून टाक आणि जनकाची चिंता दूर कर.
असं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा उठले. सगळे राजे म्हणायला लागले, अरे आमच्याकडून शिवधनुष्य हल्ला सुद्धा नाही आणि हा कोवळा असलेला हा मुलगा हा बालक कस काय शिवधनुष्य उचलेल. सगळे राजपुत्र बघायला लागले, अरे आम्ही एवढे सामर्थ्यवान आहोत, एवढं आमचं वय आहे, एवढी आमच्या अंगामध्ये ताकद आहे, आमच्याकडून तो शिवधनुष्य हल्ला सुद्धा नाही, या कोवळ्या बालकाकडून हलेल का. सगळे एकमेकाला चेष्टा करू लागले. पण सज्जन राजपुत्र म्हणू लागले, अरे आपल्याला काही बोलण्याचा अधिकार नाही, कारण आपल्याकडून शिवधनुष्य हल्ला सुद्धा नाही आणि आपण का बोलताय, चला आता उठून इथं थांबायचं नाही. परंतु जे कुबुद्धीचे राजकुमार होते त्यांनी सांगितलं, अरे थांबा, जाऊ नका, जाऊ नका, थांबा. थांबण्यात आपला फायदा आहे काय, जर याच्याकडून जर शिवधनुष्य उचलल्या गेला नाही तर मग जनक राजा ऋषींना बोलवेल आणि त्यांना सांगेल की महाराज याच्यावर काहीतरी उपाय करा, कारण जनक राजा आपली मुलगी कुवारी ठेवू शकत नाही. मग ते काय करतील, हत्तीच्या सोंडेमध्ये हार देतील आणि तो हार ज्याच्या गळ्यात पडेल त्याच्याशी सीता विवाह करेल. आणि जर योगायोगाने जर आपला नंबर लागला तर चांगलंच होईल. हे इतर राजपुत्रांची गोष्ट आहे. मग ते सगळेच्या सगळे बसले आणि पाहायला लागले, हा करतो काय. कोवळ्या वयातला मुलगा, सावळं रूप, मनमोहक असं रूप भगवान परमात्म्याचं. भगवान परमात्म्याने विश्वामित्रांना नमस्कार केला, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर शिवधनुष्यापाशी आले. शिवधनुष्याला नमस्कार केला, भगवान शिवाचं स्मरण केलं आणि स्मरण केल्यानंतर भगवान शिवाचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर त्या ठिकाणी त्या धनुष्याला हात लावला. खडकन तो धनुष्य उचलला भगवान परमात्म्याने. आकाशामध्ये गरगर व्हायला लागले. सगळे देवी देवता फुल वृष्टी करू लागले. सगळे देव देवता त्या ठिकाणी येऊ लागले. सगळे टाळ्या वाजवू लागले. सगळ्यांना आनंद झाला की भगवान परमात्म्याने शिवधनुष्य उचललाय. सगळीकडे आनंद पसरला. सगळे मनमोहित झाले की एवढ्याशा कोवळ्या बालकाने या ठिकाणी हा शिवधनुष्य उचललेला आहे. हजारो राजपुत्र आले, त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला तरी उचलला गेला नाही. पण या कोवळ्या बालकाने, या सावळ्या रूपाच्या बालकाने या ठिकाणी हा शिवधनुष्य उचलला. लेत चढावत खेचत गाढी, काहून लखा दे कसबू गाढी. तेही छन राम मध्य धनु तोरा, बरे भुवन धुनी घोर कठोरा. भगवान परमात्म्याने तो शिवधनुष्य उचलला आणि मधोमध तोडून टाकला. सगळीकडे आनंद पसरला. जनक सुद्धा आनंदित झाले. जनक सुद्धा आनंदित झाले. सीता मैया प्रभूकडे पाहतच राहिले. कारण सीता मैयाच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट होती. जेव्हापासून प्रभू रामचंद्राला पाहिलं तेव्हापासून एकच गोष्ट होती, पती मिळावा तर हा, नाही तर मी कुवारी असलेली बरी. म्हणून तिच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं. स्मित हास्य करू लागले. दास दासिया त्या ठिकाणी येऊ लागले. सीतामैयाला त्या ठिकाणी मैयाच्या हातामध्ये हार दिला आणि सीतामैयाला ते सांगू लागले काय की प्रभू रामचंद्रांनी धनुष्य बाण तोडलेला आहे. तुम उठो सिया सिंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है. तुम उठो सिया सिंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है. तुम उठो सिया सिंगार करो, शिव धनुष राम ने तोड़ा है. शिव धनुष राम ने तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है. शिव धनुष राम ने तोड़ा है, सीता से नाता जोड़ा है. शिव धनुष राम ने तोड़ा है,
सीता से नाता जोड़ा है शिव धनुष राम ने तोड़ा है सीता से नाता जोड़ा है तुम उठो सिया सिंगार करो शिव धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया सिंगार करो शिव धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया सिंगार करो शिव धनुष राम ने तोड़ा है तुम उठो सिया सिंगार करो शिव धनुष राम ने तोड़ा है त्या दास दासिया सीतामैयाला सांगू लागले त्या दास दासिया सीतामैयाला सांगू लागले की तुम्ही काय करा तुम्ही उठा आता तुम्ही उठा आता भगवान परमात्म्याने शिवधनुष्य तोडलेला आहे तुम उठो सिया सिंगार करो शिवधनुष रामने तोडा शिवधनुष्य रामाने तोडलेला आता उठा हातामध्ये हार घ्या आणि भगवान परमात्म्याला माळ घालण्यासाठी चला सीतामैया समोर आली भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी हार घातला भगवान परमात्म्याने हार सीतामैयाने भगवान परमात्म्याला घालण्यासाठी त्या ठिकाणी समोर गेली परंतु आता भगवान परमात्मा वाकल कसा आपण वाकलेत ना हार घालण्याच्या वेळेस म्हणून आपल्याला त्यांच्या पुढे झुकावं लागतं आहे का नाही पण देव वाकले नाही महाराज मग हे लक्ष्मणाने पाहिलं लक्ष्मण भगवंताजवळ आले भगवंताचे चरण दर्शन घेतले आणि चरण दर्शन घेतल्यानंतर भगवान परमात्मे आशीर्वाद देण्यासाठी थोडे वाकले आणि हात खाली केला तेवढ्याच सीतामैयाने हार घालून दिला ही देवाची लीला आणि भगवान परमात्म्यानेही सीतामैयाच्या गळ्यामध्ये हार घातला आणि त्यावेळेस मम्मीने सांगितलं कोणाच्या सीतेच्या मम्मीने सांगितलं सीते पाया पड सीतेने विचार केला पाया जर पडले तर अवघड होईल कारण मला माहिती प्रभू रामचंद्र येत असताना आश्रमामध्ये थांबले तिथे दगडाला स्पर्श झाला दगडाची सरी झाली आणि माझ्या गळ्यात मध्ये किती शृंगार आहे किती मोत्याच्या माळा आहे ते दगडच अनेक प्रकारचे आणि त्यांचा स्पर्श जर भगवान परमात्म्याच्या चरणाला झाला तर माझं प्रेम बाटल्या जाईल कारण मला अनेक सवती होतील त्याच्यामुळे तिने चरण स्पर्श केला नाही कारण तिला माहिती होतं स्पर्श जर केला तर अवघड होईल मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी सभेमध्ये स्वयंवर झाला हार वगैरे घातला आणि जनक राजाने आपल्या सैनिकांद्वारे पत्र पाठवलं कुठे दशरथ राजाच्या राज्यात म्हणजे अयोध्येमध्ये पत्र गेलं दास त्या ठिकाणी जनकाचे दास घेऊन आणि ते पत्र आल्यानंतर दशरथ राजाने ते पत्र पाहिलं आणि छातीला लावलं पत्र येणे अगोदर दशरथ राजा रडत होते विचार करत होते अरे किती दिवस झाले माझे राम लक्ष्मण आपल्या राज्यातनं गेले विश्वामित्र घेऊन गेले किती दिवस झाले काय झाले असेल त्यांचं कसे असतील जेवण करत असेल का नसेल वेळेमध्ये आपणही विचारतो ना आपला मुलगा जर बाहेर असेल बाळा जेवला का जेवण जा पोटभर 2-3 टाइम जेवण करत जा बायको लईच बोलली तर बाहेर जाऊन खात जाय मिसळपाव खात जाय वडे खात जाय टेन्शन घेत नको जाऊ आपण सांगतो ना तसं दशरथाला काळजी पडली की आपलं राम आणि लक्ष्मण भरपूर दिवस झाले बाहेर जायला आहे विश्वामित्रांसोबत अजून आले नाही तेवढ्यात हे दोघं पत्र घेऊन आले रामाचं पत्र आलंय दशरथाला आनंद झाला दशरथाला ते सैनिक ते पत्र घेऊन दशरथ राजाजवळ आले दशरथांच्या हातामध्ये ते पत्र दिलं आणि दशरथ राजाने ते पत्र छातीला लावलं का माझ्या रामाचं पत्र आलंय माझ्या लक्ष्मणाचं पत्र आलंय आनंद झाला दशरथाला परंतु त्या आनंदामुळे दशरथ राजा रडू लागले दशरथ राजा रडतायत तेवढ्यात भरत आला भरताने विचारलं
पप्पा का रडतात? काय झालं? कोणी बोललं का? आई बोलली का? काही त्रास आहे का? दशरथ राजा म्हणे नाही बाळा, तुझ्या भावाचं पत्र आलंय, रामाचं पत्र आलंय. भरत राजा धावत धावत आले, ते पत्र घेतलं आणि डोक्यावर ठेवलं. भरताने पहा सावत्र भावाचं प्रेम. इथं सख्खे भाऊ आपली व्यवस्थित राहत नाही, ते सावत्र भाऊ, भावाचं पत्र आलंय म्हणून भावाचं पत्र डोक्यावर ठेवलं आणि भरत रडू लागले. शत्रुघ्नाची ही तीच अवस्था. दशरथ राजा रडतायत म्हणून भरत आणि शत्रुघ्न रडतोय. भरत शत्रुघ्न रडतोय म्हणून सगळं राज्य रडतंय. सगळं राज्य रडायला लागलं. काही पत्र अजून वाचलं नाही, काही खबर नाही, काही बातमी नाही, काहीच नाही. फक्त म्हणजे रामाचं आणि सीतेचं स्वयंवर या ठिकाणी झालेलं आहे. मग तुम्ही लवकर वराडी वगैरे ते सगळी तयारी करा, पत्रिका पाठवा, ब्रह्मदेवाला बोलवा, शंकराला बोलवा, वरुण देवाला बोलवा, सर्व देवांना बोलून घ्या. पप्पा मम्मीच्या मुलालाही बोलून घ्या, म्हणजे रामाच्या आणि सीतेच्या मुलालाही बोलून घ्या. मग मुलगा कोण? ब्रह्मदेव, कारण रामप्रभू हे नारायणाचे अवतार. ब्रह्मदेव सर्व देव त्या ठिकाणी उपस्थित झाले. जनकाने आपला राजवाडा सजवला, फुलं वगैरे त्या ठिकाणी आणले आणि आपल्या गाड्या काढल्या. आईसर, त्यावेळेस आईसर होते ना, वराडी मंडळ नेण्यासाठी रथ काढले. रथ बैलगाड्या सगळे आनंदित झाले. रामाचं लग्न आपल्या पाथरे गावात. रामाचं सीतेचं लग्न. चला सगळेजण. सगळे यायला लागले. कोण रथावर बसतं, कोण बैलगाड्या काढतं, कोण घोडे घेतं, कोण सायकली काढतं, कोण इंडिका काढतं, कोण अल्टो काढतं, कोण आयसर काढतं, कोण मोटरसायकल, कोणी बुलेटवर. ज्याच्या ज्याच्या गाड्याने सगळे निघाले. कुठे? जनकाच्या नगरीत लग्नासाठी. वराड. वरुण ब्रह्मदेव, शंकर भगवान, पार्वती माता, नारद महर्षी, सर्व देव त्या ठिकाणी लग्नासाठी उपस्थित. रथ जनकपुरीमध्ये पोहोचला आणि जनकपुरीमध्ये पोहोचल्यानंतर जनक राजे त्यांच्या स्वागतासाठी आले. वराडी मंडळींच्या त्यांचं स्वागत केलं, त्या ठिकाणी बसवलं, विचारपूस झाली, काही त्रास झाला नाही नेण्यासाठी, प्रवास व्यवस्थित झाला ना, थंड विंड घ्या. थंड विंड घेतल्यानंतर मस्त मसाले भात बनविले, जेवण करा. जेवण केल्यानंतर या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आणि सीतेचा विवाह आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आपले आले का? रामचंद्र प्रभू आणि सीता मैया आले ना? बरं या, त्यांनी पुढं असं या. मामा घ्या बोलून. मामा आपापले रामचंद्र प्रभूंचे मामा, सीता मैयाचे मामा, दोघांनी उपस्थित राहायचंय. लग्नाची तयारी झाली, शुभ शकुन व्हायला लागले. सगळे आनंदित झाले. सगळे वराडी मंडळी यायला लागले आणि सर्व त्या ठिकाणी आल्यानंतर वाद्य वाजवू लागले. वाद्य वाजवू लागले, कारण तो आनंद वेगळा होता. वाद्य वाजवू लागले. सगळीकडे आनंद पसरला मिथिला नगरीमध्ये. तसाच आनंद आपल्या या पाथरे गावामध्ये पसरलेला आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे की आज साक्षात प्रभू रामचंद्र आणि सीता मैया यांचं स्वयंवर आहे. आज माझ्या प्रभू रामचंद्रांचं लग्न या ठिकाणी लागणार आहे. सगळे देवी देवता यायला लागले, साधू संत यायला लागले, ऋषी मुनी यायला लागले. कारण भगवान परमात्म्याचा विवाह पाहण्यासाठी साधू संत सुद्धा येऊ लागले, ऋषी मुनी येऊ लागले. सगळीकडे आनंद पसरला. सगळीकडे आनंद पसरला.
सगळे आल्यानंतर एकमेकाची भेट घेऊ लागले. ब्रह्मदेव आले, सर्व देवी देवता त्या ठिकाणी आले. मुलीचे मामा, मुलाचे मामा पुढे यायचंय. पोरांनी वराडी मंडळींना तांदूळ वाटायचे. माझ्या प्रभूचं लग्न आज या ठिकाणी होणार आहे. मुलीचे मामा घाई करा, कारण जर इथे जर लग्न लेट लागलं तर माझ्या प्रभूंना 14 वर्ष वनवास भोगावा लागेल. चला लवकर. हॅलो मुलीचे मामा या ठिकाणी आले, मुलाचे मामा आले. माझे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी उभे झाले. सगळ्यांच्या हातामध्ये फुलं देण्यात आली. सगळ्यांच्या हातामध्ये फुलं देण्यात आली. सगळे त्या ठिकाणी नाचू लागले. आता या ठिकाणी भगवान परमात्म्याचं लग्न आहे. हॅलो माझ्या सीतामयाचं लग्न आहे. मग लग्ना अगोदर काय असतं मला आवाज मावशांनो? लग्ना अगोदर काय असतं? डीजे असतो. मग माझ्या प्रभूचं लग्न आहे, माझ्या भगवान परमात्म्याचं लग्न आहे, सीतामयाचं या ठिकाणी लग्न आहे. मग वराडी मंडळी नाचलं पाहिजे का नाही? हॅलो हॅलो नाचलं पाहिजे का नाही? मग त्या ठिकाणी आनंद घ्यायचा सगळ्यांनी. 1-2 मिनिटं नाचायचं आणि मग भगवान परमात्म्याचं लग्न लावू. कारण नियम असा आहे. भटजी बाबा आलेले आहे. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बलाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरं लीलाद्रिं गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं मोजरं ग्रामो राजन् संस्थितं गणपति कुर्या सदा मङ्गलं. शुभमुहूर्त शुभलग्न गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम. शुभमुहूर्त शुभलग्न सावधान. ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत शृण्वन्ति दिव्यस्तवैर् वेदे साङ्गं क्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थि ततगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. शुभं भवतु शुभवरग्न सावधान. आली
लग्न घटी समीप नवरा घेऊन याव घरा गृह्यात के मधुपर पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्रे बहुगलबलान करणे लक्ष्मीपती मंगलम शुभमुहूर्त शुभलग्न सावधान वा 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 सगळ्यांनी आनंद घ्यायचा नाचायचंय माझ्या प्रभूचं लग्न आज या ठिकाणी लागलेलं आहे या जनकपुरीत या जनकपुरीत है वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न रामाचं लागत सगळं नाचायचंय वा 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 सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत या जनकपुरीत हो या जनकपुरीत काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग बाबा नाचा नाचा आनंद घ्यायचा सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगे देवाचं लागत जय हो वा 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 बिंबाच्या होती राजा जनकाच्या होती दोन जणी कन्या राजा जनकाच्या होत्या दोन जणी कन्या थोरली सीता ही दिली अयोध्याच्या वाण्या थोरली सीता ही दिली अयोध्याच्या वाण्या या जनकपुरीत या जनकपुरीत वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत हो नवरी नटली हळूबाई सुपारी हो हो देवाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण 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 आलं वराडी कोण कोण संग पार्वती घेऊन आली शंकर भगवान आली शंकर भगवान नटली काळूबाई सुपारी फुटली नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली नवरी
धरणी नाते स्वयंवर झाले सीतेचे 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 श्रीरामाने सजवतले धनु शंकराचे श्रीरामाने सजवतले धनु शंकराचे स्वयंवर झाले सीतेचे जय हो झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे पूर्ण झाले 2 मिनिटं थांबा घ्या ऐका ऐका हा. मंगळसूत्रातील 2 वाट्या सासरा आणि माहेर आकाशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. वा वा टाळी वाजवा प्रियंका हा आता ऐका फक्त इथेच बाकी कुठेच नाही. तुम्ही किती लाखाचा डीजे लावा कितीही काही करा परंतु हा आनंद इथंच मिळणार इतर ठिकाणी नाही. भगवान परमात्म्याचं या ठिकाणी स्वयंवर झालं. सगळ्या जनकपुरीमध्ये आनंद पसरला. महिनाभर त्या ठिकाणी तो आनंद होता. आता भगवान परमात्म्याचं लग्न झालं. सर्व वराडी मंडळी जेवायला बसले. सर्व महिला मंडळी एका बाजूला पुरुष मंडळी एका बाजूला. आता एक लक्ष द्या. जेवणासाठी बसले. पुरुष मंडळी एका बाजूला महिला मंडळी एका बाजूला. आणि आता जेवत असताना मजाक मस्करी चालू असते. लग्नामध्ये जेवत असताना आता ज्यावेळेस आमचं झालं ना त्यावेळेस आमच्या लग्नामध्ये अशी प्रथा होती बघा मावशी आता एक लक्ष द्या. ज्यावेळेस आमचं लग्न झालं ना आमच्या लग्नात असं होतं मागून जोरात बुक्की मारायची आणि तोंडात बुंदीचा घास कोंबायचा. तसं इथे प्रभू रामचंद्रांच्या लग्नामध्ये मजाक मस्करी चालू झाली. आणि त्या ठिकाणी सीतामय्याच्या कडील लोक म्हणायला लागले आम्ही असं ऐकलंय की तुमच्या राज्यातील महिला मंडळ लक्ष द्या जेवायला बसले होते सगळे लोक. महिला मंडळ एका बाजूला पुरुष मंडळी एका बाजूला. आणि त्यावेळेस सीता मैयाकडचे वराडी त्या ठिकाणी बोलायला लागले आम्ही असं ऐकलंय अयोध्याच्या महिला एवढ्या प्रतापवान आहे की प्रसाद खाऊन पोरं जन्माला घालतात. जेवत असताना सीतेकडचे मग आता सगळेजण पाहायला लागले की सीतामय्याच्याकडे लोकांनी असं विचारलं की तुमच्या राज्यातील महिला प्रसाद खाऊन मुलं जन्माला घालतात कारण प्रभू रामचंद्राचा भरताचा लक्ष्मणाचा जन्म कसा प्रसाद खाऊन म्हणून टोमणा मारला त्यांनी. मग आता सगळे प्रभू रामचंद्राकडे पाहायला लागले. आता प्रभू रामचंद्र उत्तर काय देतात सगळे लोक प्रभू रामचंद्राकडे पाहायला लागले. आणि प्रभूचंद्राने सांगितलं आमच्या राज्यातील महिला प्रसाद खाऊन मुलं जन्माला घालतात पण आम्ही असं ऐकलंय की तुमच्या राज्यात असं आहे की भूमीतनं मुली जन्माला येतात. सगळे आनंदित झाले. वा 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 वा. प्रभू रामचंद्राने काय सुंदर उत्तर दिलं जशाला तसं. सगळे आशा मजाक झाले जेवण झाले सगळे आनंदित. आता सगळे फोटो काढण्यासाठी शंकर भगवान पार्वती माता इंद्रदेव चंद्रदेव सूर्यदेव सर्व देवदेवता फोटो काढण्यासाठी नवरी नवरदेवा बरोबर सगळ्यांचे फोटो झाले. पण एकाचा फोटो राहिला. कोणाचा? पिंट्याचा फोटो राहिला. ब्रह्मदेव. सीतामय्या किचन मध्ये गेली. तेवढ्यात हा पिंट्या किचन मध्ये गेला आणि म्हणू लागला मम्मी काल तुमचं लग्न झालं परंतु मी नाराज आहे. सीतामय्या म्हणते काय झालं बाळा? अहो तुम्ही सगळ्यांचे फोटो काढले पण मलाच विसरले.
सीतामायाने विचार केला, आता याच्या बाजूने उत्तर दिलं नाही तर हा नाराज होईल. म्हणून सीतामायाने सांगितलं, अरे मी तर लय म्हणत होते माझ्या पिंट्याचा फोटो काढा, माझ्या पिंट्याचा फोटो काढा, पण त्यांनी काय ऐकलं नाही. म्हणून तू काय कर, संध्याकाळी ते आले का त्यांना विचार, फक्त दिवस काढून घ्यायचा. हा आनंद होता महाराज. जुन्या काळामध्ये 8-8, 15-15 दिवसभर लग्न चालायचे. आता तो आनंद नाही. त्या लग्नामध्ये स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायची. आता मी घेऊन दाखवतो. बघा रामचंद्र प्रभू गेले का, नाव ऐकून जा फक्त 2 मिनिटं, नाव ऐकून जा. त्या काळामध्ये स्त्रिया आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचे, एवढे सुंदर घ्यायच्या महाराज. मी तुम्हाला दाखवतो. जात होते येत होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा अडके, त्याला घुमुरा 12, पान खाते 13 घाम येतो जरा जरा, तिकून व्यापारी, व्यापारीने दिले सुपारी, सुपारी दिले वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात पलंग, पलंगाव गादी, गादी उशी, उशी बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. एवढं सुंदर. छान छान. हे किती वर्ष. आता रामचंद्र प्रभू गेले तरी चालतील, कारण पुढचं ऐकलं तर ती थांबणार नाही इथे. किती वर्ष हे, 4-5 वर्ष. त्याच्यानंतर ओ ठकूबाई घ्या की एखाद नाव. मग ती म्हणते काय नाव घ्यायचं. मग ती म्हणते जात होते हळदी कुंकाला, जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यावा त्या सटव्याचं. हा आनंद होता. 15-15, 10-10 दिवस लग्न चालायचे, आनंद होता. पण एक लक्षात घ्या, एकदा ती स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायची तर आयुष्यभर सांभाळण्याची जबाबदारी कोणावर असायची, नवऱ्यावर. तिचा लाड पुरवणं, तिला सोनं चांदी घेऊन देणं, तिचे संरक्षण करणं, सगळ्या गोष्टी नवऱ्यावर असायच्या. जर इहलोकीचा जर नवरा एकदा जर नाव घेतल्यावर तुमचं संरक्षण करत असेल, तुमचे लाड पुरवत असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवत असेल, तर माझ्या पांडुरंगाचं जर तुम्ही नाव एकदा घेतलं ना महाराज, तो तुम्हाला इथेही तारेल आणि तिथं गेल्यावर सुद्धा तारल्याशिवाय. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या राग चरणाला, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या राग चरणाला, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या राग चरणाला, मनोभावे भजन तू प्रभूच्या राज चरणाला, करून घे भक्तीने ज्योती तुझ्या त्या अंतरंगाला, करून घे भक्तीने तुझ्या त्या अंतरंगाला, लागेल रे वेडा तुला कोळी अभंगाची, कधी लागेल वेडा तुला कोळी अभंगाची, कधी लागेल रे वेडा तुला कोळी अभंगाची, कधी लागेल रे वेडा तुला कोळी अभंगाची. सियावर रामचंद्र भगवान की. मस्करी झाली. महिनाभर ते वराड तिथं थांबलं आणि महिन्यानंतर आता बिदाई. दशरथ राजाने विचारलं जनकाला, आता आम्ही किती दिवस थांबायचं या ठिकाणी. सर्व गोष्टी झाल्या, आनंदही या ठिकाणी घेतला, भोजन प्रसादही झाली. आता तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. ठीक आहे. मुलगी परकधन आहे, कधी ना कधी जाणार. बाप कसाही असू द्या, मुलीचं लग्न आनंदात नाही थाटामाटातच करत असतो. आई वडिलांचं प्रेम असतं मुलीवर. लहानपणापासून मुलीला वाढवलेलं असतं, लहानचं मोठं केलेलं असतं. आणि ज्यावेळेस ती 18 वर्षाची होते ना, त्यावेळेस ती एका पक्षाप्रमाणे उडून जाते, फुरकन उडून जात असते. जनक राजा रडायला लागले.
सीतामय्याची आई रडायला लागली. सगळे सीतामय्याकडील सर्व रडायला लागले. सीतामय्या आता आपली नगरी सोडून जाणार, मिथिला नगरी सोडून जाणार. सगळे दुःखी झाले. परंतु मुलगी ही परकधन आहे समजायला लागले ऋषी मुनी. मुलीला कधी ना कधी सासरी जावंच लागतं. ती इथे राहण्यासाठी आलेली नाही. सगळ्यात जास्त बाप रडतो, आई रडते. पहा, तुमच्या घरात काही नसू द्या, कितीही बाप गरीब असू द्या, घरात पैसा नसू द्या, पण तरीही बाप काय करतो, माझ्या मुलीचं लग्न करीन तर दणकेबाजच करीन, चांगलंच करील. घरात काही नसू द्या, तो बाप लोकांकडे जाईल, त्यांच्या पाया पडेल, भांडवल्याच्या पाया पडेल, डीजेवाल्याच्या पाया पडेल, मंडपवाल्याच्या पाया पडेल, सिस्टीमवाल्याच्या पाया पडेल. त्यांना सांगेल, महाराज मुलीचं लग्न आहे, तुमचे मी 1 ना 1 रुपया मी परत देईल. काबाड कष्ट करेल, रात्रंदिवस काम करेल, पण तुमचे पैसे मी परत देईन. सगळ्यांच्या पाया पडतो, लग्न उभं करतो. तो बाप, घरची परिस्थिती नाही, 2-3 लाख रुपये त्या बापाच्या डोक्यावर कर्ज, आणि अशा त्या मुलीचं लग्न ठरतं, चांगलं स्थळ येतं आणि ते लग्न उभं राहतं. लग्नाच्या दिवशी भावाने 5,000चा ड्रेस घातलेला असतो, आईने 4,000ची साडी नेसलेली असते, पण माझ्या बापाला एवढा वेळ मिळत नाही. त्याच्या अंगावर तोच फाटलेला ड्रेस आणि फाटलेलं ते धोतर, आणि तशातच तो त्या ठिकाणी सर्व कामं हँडल करायचा. डीजेवाल्याला बोलवायचा, घोड्यावाल्याला सांगायचा, अन्नदान बनवणाऱ्यावाल्याला सांगायचा, चांगला स्वयंपाक बनवा, वराडी मंडळी बिगाल जेवल्याशिवाय गेली नाही पाहिजे, मसाला जास्त टाका, साहित्य जास्त टाका, काही काळजी नको करू, परंतु वराडी मंडळी नाराज नाही झाली पाहिजे, चांगलं जेवण दिलं पाहिजे. इकडे बाबा कर्ज काढतो, पण पोरीचं लग्न चांगलं उभं करतो. मुलगी बोल्या उभं राहते, आईने लाखाची साडी घातलेली असते, 4,000ची साडी घातलेली असते, मुलांनाही चांगला ड्रेस असतो, पण तो बाप फाटक्या ड्रेसमध्ये असतो. त्या बापाला वेळ सुद्धा राहत नाही कपडे बदलायला, तो बाप असतो. आणि ज्या वेळेस मंगलाष्टका होत्या, ती मुलगी बोल्यावर चढते, आणि ज्या वेळेस ती मुलगी सासरी जाते ना, त्यावेळेस तो बाप खांबाला धरून डसा डसा रडतो. मंडपाच्या खांबाला धरतो आणि तो बाप डसा डसा रडतो. जगासमोर तो बाप कधी रडत नाही, जगाला कधी तो बाप दाखवत नाही मी रडतो. सगळे रडते, आई रडते, मुले रडतात, बहिणी रडतात, पाहुणे मंडळी रडतात, पण तो बाप रडत नाही. बाप पाहे दारातूनी, बाप पाहे दारातूनी, बाप पाहे दारातूनी, बाप पाहे दारातूनी, हरणी चालली कळपातूनी, लेकही चालली कळपातूनी, बाप पाये दारातूनी, बाप पाये दारातूनी, बाप पाये दारातूनी, बाप पाये पाणी आई बापाच्या डोळ्याला, पाणी आई बापाच्या डोळ्याला, पाणी आई बापाच्या डोळ्याला, डोळ्याला, डोळ्याला. तो बाप त्या घरामधून पाहतो, आपली मुलगी सासरी चालली.
लहानची मोठी केली. 18 वर्षापर्यंत तिला कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय, कन्या सासुराची जाय. माघे परतोनी पाहे, माघे परतोनी पाहे, माघे परतोनी पाहे, माघे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. आपल्या मुलीला लहानचं मोठं करतो, लहानपणी मुलीचे लाड पुरवतो. त्याला माहितीये आपली मुलगी एक ना एक दिवस आपल्या घरातनं निघून जाणार आहे. तो एक वेळेस मुलाला कमी करतो, पण मुलीला चांगलं त्या ठिकाणी देत असतो, मुलीचे लाड करत असतो, कारण तो बाप आहे. त्याला माहिती आहे आपली मुलगी एक ना एक दिवस आपल्यामधून जाणार आहे, आपल्याला सोडून जाणार आहे, कारण तो बाप आहे. या ठिकाणी सीतामय्याचे वडील म्हणजे जनक राजा हे सुद्धा फार रडतायत की आपली मुलगी मिथिला नगरी सोडून चाललेली आहे. सगळी जनता रडायला लागली. सीतामय्या म्हणजे आनंदाचं स्वरूप होतं. आता आज सीतामय्या हे मिथिला नगर सोडून जाईल. खऱ्या अर्थाने आपल्या मिथिला नगरीतला जो आनंद आहे तो इथून निघून जाईल. कारण पहा, ज्यावेळेस आपली पत्नी जाते, ज्यावेळेस आपली आई जाते ना, त्यावेळेस आपली मुलगीच आपल्याला मायेने त्या ठिकाणी हे करत असते. म्हणून जनक राजा सगळेजण त्या ठिकाणी रडू लागले आणि रडता रडता आपल्या मुलीला म्हणजे सीतामय्याला त्या ठिकाणी सासरी काढून दिलं. म्हणून या ठिकाणी आपण सुद्धा ही कथा आता आपल्याला थांबवायची आहे. आज सीतेमय्याचं या ठिकाणी बिदाई झालेली आहे. सीता स्वयंवर झालेला आहे.